नमस्कार. महाराष्ट्रातील सध्याची जी हवामान स्थिती आहे म्हणजे पावसाबाबतची स्थिती आहे ही चिंताजनक जरी दिसत असली तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती बदलणार असून चांगला समाधानकारक पाऊस जो आहे हा पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही चांगली बातमी असणार आहे. पेरणीयोग्य पाऊस जो आहे हा होण्याची शक्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊयात महाराष्ट्राचा हवामान जो अपडेट आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजचं जे हवामान अपडेट आहे अत्यंत महत्त्वाचे आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची मोठी तूट दिसून आलेली आहे. काही भागांमध्ये अजिबात पाऊस झालेला नाहीये. मान्सून पूर्व असेल किंवा मान्सून आल्यानंतर सुद्धा असेल, अजिबात पाऊस झालेला नाहीये. तर अनेक जिल्ह्यांमध्ये 50 ते 80% पावसाची कमतरता ही नोंदवली गेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये पेरणी ही खोळंबली आहे. काही भागांमध्ये पेरणी करून सुद्धा त्याचा उपयोग झालेला नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता जे हवामान मॉडेल आहेत काहीसा दिलासादायक संकेत जो आहे अपडेट देत आहेत. याचीच माहिती याचीच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या पावसासंदर्भातल्या हवामानासंदर्भातल्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सध्या अरबी समुद्राकडून फारसा अनुकूल प्रतिसाद हा मिळत नसला तरी बंगालच्या उपसागरामध्ये प्रणाली तयार होण्याची शक्यता ही वाढत आहे आणि यामुळे 22 जून ही तारीख लक्षात ठेवा. 22 जून नंतरनं महाराष्ट्रातील वातावरणामध्ये मोठा बदल दिसून येतोय. तर पाहू शकता तुमच्या समोर ही सॅटेलाइट इमेज सध्याची आताची दिसते. संपूर्ण अरबी समुद्रामध्ये कोणतीही सिस्टीम जी आहे पावसासाठी अशी ॲक्टिव्ह दिसत नाहीये. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची शक्यता ही खूप कमी दिसून येते. काही भागांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये जर ढग पाहिले तर पाहू शकता दिसत आहेत. सोलापूर असेल त्याचबरोबर इकडे विदर्भामध्ये सुद्धा हे दिसून येत आहेत. मात्र यामध्ये पुरेसा पाऊस जो आहे हा पाहायला मिळत नाही. स्थानिक स्वरूपाचा काही भागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस हा होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्ही जर पाहिलीत तर बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प दिसून येत आहे. हवामान प्रणाली तयार होताना दिसून येते आणि याचा परिणाम सध्या या भागामध्ये पाऊस जो आहे हा चांगल्या पद्धतीचा सुरू आहे. आता हीच जी प्रणाली आहे पुढची प्रणाली ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा यामध्ये ॲक्टिव्ह होऊन याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल. मात्र तोपर्यंत 20 ते 21 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना त्याचबरोबर सगळ्या राज्यातील जनतेला वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर हे जे हवामान आहे अरबी समुद्रामधलं सुद्धा हे पुन्हा मान्सूनचे वारे यामध्ये चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होतील, कार्यरत होतील, सक्रिय होतील आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे हा सुरुवात होईल. तर याबाबत सुद्धा शेवटचा जो मॅप आहे तो आपण पाहणार आहोत. 22 जूनपासून मान्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या भागामध्ये सुद्धा मान्सूनचा वाऱ्याचा वेग वाढेल. त्याचबरोबर इकडची सिस्टीम सुद्धा पाऊस जो आहे हा द्यायला सुरुवात होईल आणि या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस 22 जूनपासून मान्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढून त्याचबरोबर हवेत आर्द्रता वाढेल आणि पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ लागणार आहे. त्याचबरोबर 23 आणि 24 जूनच्या दरम्यान बंगालच्या उपसागरासोबत अरबी समुद्रातही काही हवामान प्रणाली या भागामध्ये सुद्धा तयार व्हायला सुरुवात होईल. हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा तयार व्हायला सुरुवात होतील आणि या सक्रिय प्रणाली कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात होणार आहे. 25 ते 30 जून हा कालावधी शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक हवामान मॉडेलनुसार या काळामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पेरणीयोग्य असा चांगल्या पद्धतीचा पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे दिसून येते. तुमच्यासमोर जर यामध्ये इमेज पाहिली तर पाहू शकता यामध्ये स्पष्ट दिसतंय कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मुंबईसह जो महाराष्ट्र आहे कोकण किनारपट्टीचा भाग आहे, मुंबईचा भाग आहे. या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 24 आणि 25 जूनच्या दरम्यान पाहायला मिळतोय. त्याचबरोबर बाकीच्या भागांमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा, विदर्भामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस 24 आणि 25 जूनच्या दरम्यान
पाहायला मिळतोय. तर ही चांगली, दिलासादायक आणि सकारात्मक अशी अपडेट आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये 20 ते 21 जून दरम्यान पावसाचा प्रभाव वाढण्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर 17 जूनपासून ढगाळ वातावरण तयार होऊ शकते आणि 21 ते 24 जून दरम्यान रात्रीच्या सरी या सुरू होण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा आणि जळगावच्या कमी पावसाच्या पट्ट्यातही 24 ते 29 जून दरम्यान परिस्थिती सुधारण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हवामान अपडेट जे आहे, हवामानचे मॉडेल आहेत, आत्ता जरी दर्शवत असले तरी यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतो. आजची तारीख 16 तारीख, पुढच्या 4 दिवसामध्ये हे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढची स्थिती ही सकारात्मक दिसत असली तरी फक्त मॉडेलवर अवलंबून राहू नका. स्थानिक हवामान, जमिनीतील ओलावा किती आहे आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनच तुम्ही तुमचा निर्णय घ्या. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना, जर तुम्ही भाजीपाला, टोमॅटो, मिरची किंवा इतर पिकांची पेरणी करण्याचा विचार करत असाल तर जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत घाई करू नका. पूर्णपणे ओलसर परिस्थितीत झाल्यानंतरच पेरणी किंवा लागवड करणं सध्या सुरक्षित राहील. सध्याचं वातावरणाची घाबरण्याची गरज नाही आहे. पुढील काही दिवसामध्ये हवामानातील बदलांवर लक्ष ठेवा. महत्त्वाचं म्हणजे 22 जून ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेनंतर परिस्थिती खूप जास्त प्रमाणामध्ये बदलण्याची शक्यता आहे. याबाबत सुद्धा आपण पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कशी स्थिती होते याच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.